तुमचं आणि तुमच्या टीमचं अभिनंदन आजच्या विजयावर. काय सांगाल एकंदरीत कसं नियोजन केलं तर आजच्या विजयाचं? नियोजन म्हणजे आमचं जवळपास 20-25 दिवसापासून नियोजन होतं. हां त्या मोठ्या बैलाचा आमच्या बैलावर प्रस्ताव होता हां आणि त्याच्यामुळे मग आम्ही त्यांना नाही म्हटलो पहिल्यांदा. हां. आणि नंतर 2-3 पट्ट्या मारलो. पट्ट्यामध्ये आम्हाला वाटलं की आपला बैल धावू शकते चांगल्या बैलामध्ये आणि त्याच्यामुळे मग आम्ही त्यांचा प्रस्ताव स्वीकारला. हा खेळ किती फुटावर होता? हा 250 कोण होता आजचा ड्रायव्हर? ड्रायव्हर कोण होता? आमचे विनोद भाऊ होते ड्रायव्हर. आम्ही तेच ड्रायव्हर राहतो. सोडणाऱ्या टीमबद्दल काय सांगाल? कारण सोडणारे एक महत्त्वाचे असतात. आमची सोडणारी सुद्धा टीम फार मजबूत आहे कारण की आमचे बैल खूप मोठे आहेत आणि थोडेसे डेंजर पण आहेत. तरी परंतु ती आमची सोडणारी टीम हां. न डगमगता त्यांना बरोबरच सोडते. एकंदरीत तुम्हाला अंदाज आलता का एवढ्या फरकाने आपली जोडी जिंकणार आहे म्हणून? असं डोक्यात होतं का? असं आम्हाला वाटलं की बा आपण 100% विजय संपादन करू, परंतु त्यांनी सुद्धा फार छान टप दिला आमच्या जोडीला आणि त्या हारणाऱ्या जोडीचा सुद्धा आपण या ठिकाणी अभिनंदन करतो. विजय महत्त्वाचा असतो पण त्याची तयारी त्याच्याबद्दल काय सांगता? खरोखरच आमची टीम आज 15-20 दिवसापासून फारच तयारीत होती. विनोद भाऊ बावनकर असले, बंडू भाऊ आणि आमचे जगदीश भाऊ, तसेच आमचे मेन मालक आहेत आमचे ते वीरू आणि मुलीचे दिलीप भाऊ वगाळे यांनी खरोखरच खूप मेहनत घेतली आणि आमचे ते पोरंही आहेत बैलाजवळ राहणारे वगैरे, बैल सोडणारे वगैरे, यांनी सुद्धा खूप मेहनत केली आणि त्याच्यामुळे आम्ही हा विजय संपादन करू शकतो. म्हणजे पैलवानांना जसं घडवतात तसं बैलांना असतं, तयार करणं असतं, त्यांचं संगोपन असतं, जसं पैलवानाचं करावं लागतं तशाबद्दल. बिलकुल बिलकुल त्यांची खाणं, त्याचं पिणं, त्यांना औषध पाणी, त्यांची पट्टी सर्व सुनियोजित करावं लागतं आणि तेव्हा कुठे हे बैल रणांगणामध्ये धावतात. एकंदरीत बैल मालकाचा या टीमवर विश्वास म्हणजे एकंदरीत तुम्हाला एक सामूहिक यश आलं समजायचं. बिलकुल बिलकुल सर, आमचं टीमचा हा सामूहिक विजय आहे आणि आमचं मेन कॅप्टन आहे अनिल भाऊ बावनकर. त्यांनी ते आमच्या पूर्ण टीमला बरोबरच सांभाळून घेतात आणि त्याच्यामुळे आमची टीम अजूनपर्यंत इकडे तिकडे फुटलेली नाही किंवा इकडे तिकडे गेलेली नाही. एकंदरीत मोठं मैदान आहे. मोठं मैदानाचं चांगलं नियोजन असतं आणि चांगलं निर्णय असतं. तर याबद्दल काय सांगाल? याचं प्रामुख्य म्हणजे पारदर्शकता या मैदानाची. खरोखरच ही पट आपल्या विदर्भामध्ये विख्यात आहे आणि त्यांचं नियोजन पण फार छान आहे आणि त्याच्यामुळे आपल्या विदर्भातील संपूर्ण गाजलेल्या जोड्या या मसलीपटामध्ये येतात कारण की त्यांचं नियोजन व्यवस्थित असल्यामुळे. बैलाचं नाव काय? एका बैलांचं नाव वीरू आहे आणि एक जर्सी. कुठून खरेदी केली होती का? ते घरची सो जर्सी हां. आणि ते केसलवाड्याची आहे वीरू बघायची. याच्या अगोदर कुठे धावत होती म्हणजे? नाही, हे आमचे ते गावचे तिकडे आम्ही सावलखेड्याला हाकललो होतो आणि याच बैलाला आम्ही विजय केलं होतं, म्हणजे त्यांना हरवलं होतं सावलखेड्याच्या पटामध्ये. त्यानंतर आम्ही ते धावलेले नाही आणि एकंदरीत आत्ता जस्टमध्ये या मोठ्या पट्टामध्ये त्या बैलाचा आम्ही पदार्पण केला. जशी तरुण पिढी या क्षेत्रामध्ये वळली म्हणजे आकर्षित होत आहे तर त्यांना काय एकंदरीत संदेश द्याल? नाही, आता कसं इथे खूप कालावधी जाते. तरुण पिढीने आपल्या म्हणजे फ्युचरवरती लक्ष द्यायला पाहिजे. हा फक्त आपला विरंगुळा आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे जास्त लक्ष देता आपल्या करिअरकडे त्यांनी लक्ष द्यावं. या क्षेत्रात या नादाला व्यवसाय म्हणून न बघता छंद, आवड हे जोपासावं. हा क्षेत्र तसं व्यवसाय नसून एक विरंगुळाचं साधन आहे. फक्त आपण विरंगुळा करायचा या पटामध्ये. तुम्ही इथे करिअर म्हणून येऊ नये. म्हणजे लोकांची एक धारणा आहे की हे क्षेत्र पैसेवाल्यांचं झालेलं आहे, लोकांचा असा विश्वास आहे. काय सांगा? पैसा तर आता खूप मोठे लोक असतील ते लावतात, परंतु हे या क्षेत्रामध्ये फार शेतकरी लोक आहेत आणि शेतकरी तर बिचारे आपले रोवणे वगैरे करून टाकले जातात, त्यांच्याकडे पैसा कुठला. असंच विरंगुळीसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधव या मसलीपटामध्ये येतात. आता एक असतं की मैदानाचा अभ्यास असणं हे महत्त्वाचं असतं. स्पर्धकाच्या गाडीवर म्हणजे जोडीवर कोण बसणार आहे, ड्रायव्हर कोणती बैलं कोणत्या आणि कोणत्या साईडने जुतली हे सुद्धा महत्त्वाचं असतं. याच्याबद्दल काय सांगाल? एकंदरीत बारीक अभ्यास करावा लागतो या क्षेत्रात. ते कसं आहे म्हणजे कोणता बैल कोणत्या धुळेला धावतो
हे सुरुवातीलाच त्यांच्या पट्ट्या जेव्हा मारतो ना आपण तेव्हा त्याचं ते नियोजन केले जाते आणि कोणता बैल कुठे जास्त धावतो कुठे कमी धावतो हे सुद्धा जे आमचे बंडूभाऊ आहेत हे पाहत असतात पटभर ते राहतात निरीक्षण करत असतात आणि ते बरोबरच आमच्या कातकरला ते तिथे तिथे माहिती देतात किंवा इथे इथे हा बैल इथे जास्त धावतो इथे कमी धावतो त्या पद्धतीने चालव या पद्धतीने चालव असे आमचे बंडूभाऊ नेहमी मार्गदर्शन करतात. एकंदरीत बैलाचं भविष्य काय असेल काय सांगा? बैलाचं भविष्य म्हणजे खरोखरच पटाच्या क्षेत्रामध्ये जे आपण शेतीमध्ये जास्त प्रमाणात राबवतो ते बैल इथे आणत नाही पाहिजे तेवढ्या प्रमाणात आणि स्पेशल त्यांची खिलाई देऊन स्पेशल खाद्य देऊन त्यांना बनवल्या जाते म्हणजे कुठेतरी एक चांगली ट्रीटमेंट त्या बैलांवरती या पटाक्षेत्रामध्ये केलं जातं. यश या क्षेत्रात मिळवायचं असेल तर काय करावं लागेल काय सांगा? नाही कुठलाही क्षेत्र असो यश अपयश तर असतोच असं कोणताच व्यक्ती नाही का त्याच्या जीवनामध्ये त्याला अपयश आलेलं नाही. यश अपयश हे लागूनच असतात कुणाला पण लागू असते. या क्षेत्रात आल्यावर कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे जनरली? लक्ष केंद्रित म्हणजे आपल्या बैलावरती जास्तीत जास्त लक्ष आणि कोणते बैल किती धावतात याच्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे कारण की आपण जेव्हा पाळला होतो तेव्हा त्याला आपण जिंकतो का हे तपासले जाते आणि तेव्हा कुठे आपण ते जोडी लावलं जातो म्हणजे समोरचा बैल किती धावतो किती फुटामध्ये किती धावतो याचं बारीक निरीक्षण केलं जाते आणि तेव्हा कुठे ते लावल्या जाते. हे खेळ आहे खेळात यश अपयश मानलं पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे.